नमस्कार मित्रांनो, प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे। मित्रांनो, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांसाठी आनंदाची गोष्ट आहे। ती आनंदाची गोष्ट काय आहे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल, चॅनल जर प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। लागलीच बेल आयकॉन बटन जे आहे ते घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला त्याचे व्हिडिओ जे आहेत नवीन पुढे येणारे ते व्हिडिओ त्याच्यामध्ये भेटतील। मित्रांनो, चला तर जाऊया आपल्या विषय। आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्या सर्वांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक ESIC मधून जो स्लॅब आहे न वाढल्यामुळे त्यातून बाहेर गेले होते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्याची कोणतीच सुविधा मिळत नव्हती। सुरक्षा रक्षक मंडळामध्ये 1 लाखापर्यंत होतं, परंतु ते फक्त एक व्यक्ती करताच होतं, जो काम करतोय त्याच्यासाठी होतं, त्यांच्या कुटुंबासाठी काहीच नव्हतं। मित्रांनो, तर आता एक आनंदाची गोष्ट काय आहे की ESIC एक पेपरला बातमी आलेली आहे आणि ती बातमी आपण व्हॉट्सअपवरती सर्वत्र पाहत असाल की ती बातमी काय आहे की बाबा 48.70 लाख विमाधारक कामगार आहेत। त्याच्यामध्ये राज्य कामगार विमा सोसायटीचे 15 रुग्णालय असून योजनेशी संलग्न असलेली 450 खाजगी रुग्णालय व 134 सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते। राज्यातील सद्यस्थितीत 48,70,460 विद्यमानधारक कामगार असून कामगार व त्यांच्या कुटुंबीय मिळून सुमारे 2 कोटी नागरिक विमा योजनेचा लाभ हे घेत आहेत, असे प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री यांच्या निदर्शनास आले। म्हणजे त्यांनी हे सांगितले की बाबा हे एवढ्या सगळ्या काही गोष्टी आहेत, तर 2 कोटीच्या वरती जे नागरिक आहेत किंवा कामगार जो आहे तो आपला सुरक्षा रक्षक पण त्याच्यामध्येच आला आणि ह्याच्यामध्ये जो स्लॅब आहे 21,000 तो 21,000पासून 30,000पर्यंत करावा असं सुद्धा त्यांना ते हे केले। आणि त्यांनी तसंसुद्धा सांगितले, केंद्रीय मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सांगितले की आम्ही 21,000चा स्लॅब हा 30,000पर्यंत स्लॅब करतो आहे। मग ही गोष्ट कशी आहे मित्रांनो? आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या सर्वसामान्य सुरक्षा रक्षक याला आपलं जे आरोग्य आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं फार जड जातं सगळ्या काही गोष्टी। आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल जे आहे ते या पद्धतीने आहे। नाहीतर आपण मंडळाला, सुरक्षा रक्षक मंडळाला सांगितलं की बाबा रे, ह्या सुरक्षा रक्षक आता ह्याच्यामधून समजा आपला हा DA वाढ जर झाली आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये किंवा किमान वेतन जरी झालं तर आता लवकरच किमान वेतन ही पुढच्या महिन्यामध्ये 1-2 तारखेला सुद्धा जाहीर होऊ शकतं ते, किंवा 5 तारखेपर्यंत 5 ऑगस्टपर्यंत ते सुद्धा जाहीर होईल त्याच्यामध्ये। तर ते सर्व काही जर झालं तर मग आपला सुरक्षा रक्षक ही ESIC मधून वगळला जाणार। मित्रांनो, मुंबईमधला हा का सुरक्षा रक्षक वगळला जाणार, 21,000च्या वरती त्याचासुद्धा स्लॅब जाणार आणि मग काय त्याच्याने त्याच्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर 6 महिने त्याचा लाभ घेऊ शकतात, परंतु हा लाभ आपल्या सुरक्षा रक्षकाला घेता आला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला त्याचा लाभ घ्यायला पाहिजे, कारण आरोग्य। मग सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, जे मेडिकल घेऊन येतात, जे काही पॉलिसीज त्यांच्या आहेत, बँकाच्या आहेत किंवा फायनान्शियल ज्या आहेत, त्यासुद्धा वेगवेगळ्या पॉलिसीजसुद्धा मंडळामध्ये आल्या। त्यांनीसुद्धा अध्यक्ष, सेक्रेटरी साहेबांच्या समोर सगळ्या काही गोष्टी ठेवल्या। आपल्यामध्ये फार तफावत आहे सर्व काही गोष्टीचा आणि आपला आणि आपल्या सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचा डाटा एवढा आपल्याकडे सुरक्षा रक्षकाचा डाटा आहे, पण त्यांच्या कुटुंबियांचा सर्व डाटा आणि ते सर्व काही त्यांना देणं, त्याच्यानंतर त्यांनी पॉलिसी बनवणं। तत्पूर्वी त्यांनी काही बँकाजने वगैरे काही फायनान्शियलने त्यांनी एक ग्रुप इन्शुरन्ससुद्धा चालू केला। 3 लाखापर्यंतचे जे ग्रुप इन्शुरन्स आहेत ते ग्रुप इन्शुरन्ससुद्धा चालू केले। मग काही सुरक्षा पर्यवेक्षक म्हणले की बाबा रे चला, आम्ही हा ग्रुप इन्शुरन्स आहे तर हाच ग्रुप इन्शुरन्स घेतो, कारण ESICचा स्लॅब कधी वाढेल काही माहिती नाही आहे। आपण सुद्धा मंत्री महोदयांच्याकडे पत्रव्यवहार केला आहेत। आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी वारंवार ही गोष्ट मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली, शासनाच्या निदर्शनास आणून दिली। मंडळाला तर ते गांधी मॅडमकडे गेल्यानंतर ज्यावेळेस DA वाढ किंवा थोडंसं पगारवाढ होते त्यावेळेस ते नक्की सांगतात की मॅडम पत्र टाईप करा आणि हे असं सांगा आणि ते पत्र पहिलं पाठवा। ते समोर जोपर्यंत पत्र पाठवत नाही तोपर्यंत ते बसतात। मित्रांनो,
आणि ESICला पत्र पाठवलं जातं की हे एवढे आमच्या सुरक्षा रक्षक आता जर वगळले गेले तर त्याच्यामधून किती कोटी माहिती आहे का मित्रांनो, जवळजवळ 2 कोटी सुरक्षा रक्षक मंडळ जे काही ESICला ते पे करतं आपल्या सुरक्षा रक्षकांचा जो काही इन्शुरन्स आहे. कारण 22 ते 24 हजार सुरक्षा रक्षक आपले मुंबईमधले कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधले जवळजवळ 48 ते 50 हजार सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंब या सेवेचा लाभ घेतात. बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणाले की आम्हाला ते मेडिक्लेम असेल तर चांगलं आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी चर्चा झाल्या मित्रांनो, परंतु ESIC ही ESIC आहे, त्याच्या सुविधा वाढल्या पाहिजेत, त्या सुविधा घेता आल्या पाहिजेत, तर तुम्हाला ते समजेल की हां ESICमध्ये औषधालय फार कमी ठिकाणी आहेत. आपण तशी मागणी केलेली आहे की औषधालयसुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे. मित्रांनो, अशा ज्या काही गोष्टी असतात, अशा आस्थापनेमध्ये अशा ज्या काही गोष्टी असतात, अशा आपल्या संघटना प्रतिनिधींनी ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला ESICला पत्रव्यवहार करायचा असतो. किती संघटना प्रतिनिधींनी ESICला केलं असेल. ESICला ज्या ज्या संघटना प्रतिनिधींना मी वैयक्तिक विचारलं, ते म्हटलं हे आपलं काम नाही आहे, आपलं काम सुरक्षा रक्षक मंडळाला आहे, ESICला आपण का पत्र द्यायचं, असं सुद्धा त्यांनी मला प्रश्न उपस्थित केला. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ते विमाधारक आपण आहोत, आपले सुरक्षा रक्षक त्यांचं कुटुंब हे ते विमाधारक आहे ना. मग संघटना कशासाठी आहे, सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कुटुंबासाठीच आहे ना. मग ते पत्रव्यवहार करणं जरुरी आहे ना. मंडळानं जर केला तर ESICला करणं, राज्य कामगार विमा तिथे करा, शासनाकडे करा, मंत्री महोदयांच्याकडे करा की आमच्या सुरक्षा रक्षकाला आमच्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाला त्याचा लाभ हा घेता आला पाहिजे. तो कसा घेता येईल, त्याच्यासाठी वेगळी सुविधा काय उपलब्ध करून घेता येईल का. आम्ही तर मध्यंतरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून ESICचं जो काही हॉस्पिटल किंवा एक छोटंसं क्लिनिक आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या तिथे असावे आणि जे आपलं लोकल ऑफिस आहे ते सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणीच असावं. म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाच्या सानपाड्याच्या ऑफिसच्या नजदीक जर असेल तर मित्रांनो, जे क्लेम करण्यासाठी जातात किंवा ज्यांना सुविधा घ्यायची असते त्यांना वाशी आपल्या त्या ठिकाणी जावं लागतं. वाशी आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये इथून तिथून यावं लागतं. सुरक्षा रक्षक जर असेल तर ठीक, त्याची फॅमिली आली तर मग फॅमिलीची वळताण होते, त्यांना माहिती नसतं. म्हणून ही मागणीसुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून केली की ते तिथे असावं. सुरक्षा रक्षकाला सोयीस्कर कशा गोष्टी होतील या पाहिल्या पाहिजेत. आता ही बातमी चांगली आहे, आनंदाची आहे. स्लॅब जर वाढला तर खूप चांगलं होईल मित्रांनो. आपल्याला इतरस्त सगळ्या काही गोष्टी करण्यास जरूर नाही. काही लोकांनी मेडिकल जर पर्सनली जर घेतलं तर काही हरकत नाही, ते सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. आणि ESIC आहे आणि शासनानं पुढे जाऊन सुद्धा 5 लाखाचं जसं आपलं तुम्ही म्हणत असाल की पंतप्रधान योजनेअंतर्गत सगळ्या काही केंद्रीय योजनाअंतर्गत त्याचा लाभ हा आपल्याला आहेच. आभा कार्डमार्फत आपल्याला त्याचाही लाभ हा घेता येतो. कशा पद्धतीनं तो लाभ घ्यायचा मित्रांनो, असंख्य असे व्हिडिओ आहेत, माहिती आहे, ते माहिती घ्या आणि आपलं आरोग्य सांभाळा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.